आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, माझे नाव हर्षदा नवनीत मगदूम। मी आता 6वी ब मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे सौ कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर इचलकरंजी। आज मी तुम्हाला मतदान आपल्या हक्काचा उत्सव या विषयावर माहिती सांगणार आहे। आपण उत्सव का व कोणाचे साजरे करतो? उत्सव कोणाचे साजरे करतो तर ज्या लोकांनी महान कार्य केली अशा लोकांचे उत्सव साजरे करतो। का? त्यांची आठवण किंवा त्यांचा आदर्श म्हणून आपण त्यांचे उत्सव साजरे करतो। उदाहरणार्थ भगवान राम यांनी अनेक आदर्श तत्व सांगितली व त्या तत्वांनी ते स्वतः वागले म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण रामनवमी असा साजरा करतो। श्रीकृष्णाने सर्वांगीण तत्वे सांगितली म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करतो। हा उत्सव वेगळा साजरा करायचा आहे। कोणाची आठवण किंवा कोणाचा आदर्श घेऊन हा उत्सव न साजरा करता आपण मतदान करून महान व्यक्तींना घडवण्यासाठी हा उत्सव साजरा करणार आहोत। हा वेगळ्या प्रकारचा उत्सव आहे। आपण अशा नेत्याला निवडून देऊया की जो ठोस निर्णय घेईल। उदाहरणार्थ पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होऊन गेले। त्यांनी भारतासाठी भरपूर चांगल्या गोष्टी केल्या। दुसरं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले व पाकिस्तान भारतावर सारखे युद्ध करत होते म्हणून त्यांनी बांगलादेशाची निर्मिती केली। असं काय तर चांगलं काम केलेल्याच लोकांना आपण निवडून देऊया। आता थोड्या दिवसात निवडणूक येत आहे। त्या निवडणुकीत आपण अशा चांगल्या लोकांना निवडून देऊन उत्सव साजरा करूया। धन्यवाद।